मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहरातील जनजीवन अजूनही विस्कळीत झाले असून नागरिकांना प्रवासासाठी आता ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा आधार घ्यावा लागतोय। सलग 7व्या दिवशीही शहरातील अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली असल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। मुख्य रस्त्यांवर 2 ते 3 फूट पाणी साचल्याने रिक्षा, बस आणि इतर वाहने बंद पडली आहेत। त्यामुळे रेल्वे स्थानक, बस आगार आणि प्रमुख चौकांमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॉलीतून प्रवाशांची ने-आण सुरू आहे। या प्रवासासाठी नागरिकांकडून प्रति सीट 40 ते 50 रुपये आकारले जात आहेत। दरम्यान रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने लोकल सेवा वसईपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे। त्यामुळे अनेक प्रवाशांना रेल्वे रुळांवरून पायी चालत घर गाठावे लागते आहे, तर काही ट्रॅक्टर चालक नालासोपारा आणि विरारपर्यंत प्रवाशांची ने-आण करत असून त्यासाठी 400 ते 500 रुपये प्रति सीट इतके भाडे आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे। पावसाच्या पाण्याचा निचरा न होणे, नैसर्गिक जलवाहिन्यांवरील अतिक्रमणे आणि अपुरी नालेसफाई यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। पाण्यातून मार्ग काढताना ट्रॅक्टर चालकांना टायर पंक्चर होणे आणि वाहने बंद पडण्यासारख्या अडचणींचा सामना करावा लागतोय। एकूणच वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून नागरिकांचा दैनंदिन प्रवास सध्या ट्रॅक्टरवरच अवलंबून असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, वसई-विरार।